नाले सफाई झाल्याचा नागपूर महानगरपालिकेचा दावा। मात्र नाले अजूनही गाळ, कचरा आणि जलपर्णीने भरलेले दिसतात। नागपूर महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा त्यामुळे फोल ठरताना दिसतोय। पावसाळ्यात पाणी तुंबल्यास याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात आणि या संपूर्ण संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पावसाळ्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेचा दावा जे आहे ते फोल ठरता, कारण की नाले साफसफाई झाले नाही याचे जिवंत उदाहरण जे आहे ते नागपुरात पाहायला मिळतं। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिके जे आहे ते दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून जे आहे ते नाले साफसफाई करत असते। मात्र यंदा जर बघितलं असेल तर 15 दिवस जे आहे ते पावसाळ्याला सुरुवात होत आहे। अशातच जर बघितलं असेल तर संपूर्ण या ठिकाणी जर बघितलं असेल तर जलपर्णीच्या विळख्यात संपूर्ण नाला पाहायला मिळतात आणि याचा त्रास जे आहे येथील राहण्याला नागरिकांना होत असते। आपण बघितलं असेल तर मोठी दुर्गंधी या ठिकाणी आणि एप्रिल ते मे या कालावधीत जे आहे ते नाले साफसफाई होत असते। मात्र या ठिकाणी जे आहे ते दावा फोल ठरल्याचे जे आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल, एकूणच दरवर्षी जे आहे ते नाले साफसफाई होत असते, मात्र यंदा साफसफाई झाली नाही, काय सांगाल? नाही झाली, पण ते जे पहिले अगोदर जशी साफसफाई होत होती तशी यावर्षी नाही झाली साहेब। कारण कसं आहे, आम्ही इथं राहतो, आम्हाला मच्छर हे पाण्यातले साप निघतात, हे गंदगी या आमच्या इथं नाल्यापट्टी किनाऱ्यावर राहणारे सर्वात जास्त तब्येतीचा फटका होते आम्हाला। कारण इथली वास, हे मच्छर, डेंगू हे परेशानी आम्हाला सर्वात जास्त भोगा लागते साहेब। इथं आतापर्यंत काहीच नाही झाले आहे, लेकिन तुम्ही आता बघू शकता, तुम्ही स्वतः बघितले आहे। पण तुम्हाला सांगत आहो, इतकी गंदी वास येऊन राहिली तिथून, बहुत जास्त येते, खूप जास्त येते ना। पूर्ण साप वगैरे नाही का, आम्हाला असं भीती वाटते का हे झाडं फाडं हे सर्व कपले पाहिजे सर, हे सर्व कपले पाहिजे सर। कारण कसं आमचं लहान लहान मुलं आहे सर, हे सर्व येते तर कसं लहान लहान मुलाला फक्त भीती आहे, म्हणून त्यामुळे हे पूर्ण साफ झालं पाहिजे सर। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।